वाजतील. हार्मोनियम शार्प थोडा कमी करा, नॉर्मल. नाही जरा हॅलो. शार्प कुठलं तरी जास्त आहे, एक माईक कमी करा शार्प. हॅलो. सुरुवातीला हार्मोनियम द्या. हा कोरसचे बेस कमी करा, त्याच्यामुळंच वाटतं. हा निसर्गरम्य अशा या मालवण नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुण्य अशा भूमीमध्ये आज या ठिकाणी रिक्षा चालक मालक मित्र मंडळ श्री महापुरुष भाऊकांडा पिंपळपार यांच्या वतीने या ठिकाणी
मी त्यांची देवता आई शारदा मातेला वंदन करून सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला वंदन करून ज्या मातेने शिवला घडवले अशा मासाहेब जिजाऊंना वंदन करून एक भक्ती एक वचनी प्रभू रामचंद्रांना वंदन करून तुमच्या आमच्या आणि बुवांच्या सुद्धा मातृपितृ देवतेचे आशीर्वाद घेऊन तसेच हो ब्राह्मण प्रतिपालक परश्री माती समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून व तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मी आमने सामने डबलवारी भजनाच्या शक्ती साधनेला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय झाला अगदी विदाऊट रेसल आमचे योगेश सामंत या ठिकाणी बारी वाजवतात. रेसल नाही काय नाही ह्या फक्त बघा काय हॅलो शार्प कमी करा हां हॅलो हां बस बारीक कुठलो तरी शार्प आपण तो नंतर बघा हळू नाही हो आवाजच येता हॅलो उभे करून काय करणार नाही तेच लोड मुळा पण अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. उभा आडवा काय करू नको लोड कमी आहे तिकडे नाही. नवलादेवी प्रासादिक भजन मंडळ नाथ भोळेवाडी तालुका देवगड नवलादेवी प्रासादिक भजन मंडळ नाथ भोळेवाडी यांच्याकडून आमच्या या भजन मंडळासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय भूषण गावटे यांच्याकडून आमचे पखवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष महेश मयेकर यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय बुवा राहुल कुलकर्णी बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बारी अगदी 100% पेटणार. डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लेम. काय माझं जोडीवालो काय झाला माहिता तो आज त्याची लिंक का लागत नाही भजन करताना तुमका माहिता तुमचं लकी ड्रॉ बंद झालो ना त्याच्यासाठी त्याची लिंक लागत नाही. त्या का आशा होती इल्या बॉक्स बघित होतो शोधून काही भेटता काय पण बंद केलास तेवढ्यात तुम्ही. तुका जाताना डबो तरी देतील काय घाबरू नको. आशेने होतो बिचारो पण हॅलो काय नक्की कुठलो काय हॅलो नाही हो तुमचं सुद्धा नाईला जा ह्यो सांगणार माझा वाढव खालना सांगणार माझा त्याच्यात तुम्ही हैराण झालास नाही. बटना पण बुवा बघा किती आहेत ती म्हणजे नात खुळा आमका फक्त 3च बटना माहिती मिक्सरची घरात खाट फूट खटाक आणि खालचा याक असता मेन बंद करूचा त्या बंद झाला की विषय संपलो. पण तुमचा शेवटी जर तुमका माहिती पण हळूहळू काय ते बघा तुम्ही तोपर्यंत म्युझिक घेते पुढे ह्याची साला मी आज काढणार बरोबर. म्हणजे बुवानी सांगितलं की दाने दाने पे होता है खाने वाले का नाम. या ठिकाणी संदीप लोके बुवांची बारी होती पण त्यांचे मित्र ऑफ झाल्यामुळे ती बारी बुवा माझ्याकडे आली आणि मंडळाची इच्छा होती की सत्तो जोईल बुवाच आमका हवे आणि तुमची तारीख खाली बघितला नाही आणि तुमका ठेवला नाही आणि माझी सुद्धा नेमकी हीच तारीख खाली होती ना. माझ्यासारखं मीच भाग्यवान ना. जोईल बुवा म्हणजे भारी या हळूहळू तुमका सांगतय. चाटी
बिंदास, काय टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही काय आमच्या बुवांसारखे नाही. हे सुरांगो चंद्र, ती प्रियशी गेली तिकडे जीव देव होती, काकान धरून आणला माझ्या. हा योगेशला बोला फक्त वाद्य करा, तुम्ही वाद्य करा. आमचे लोके साहेब बुवा, आपली नाला सोपाऱ्या डबलबारी होती 10-12 वर्ष झाली, आणि त्या डबलबारीमध्ये माका वाटतं लोके साहेब ढोलकी वाजवला होतास. लय तुमचं फॅन आहे मी मोठो. हा, बुवाचा चालू झाला की पहिला ढोलकेवर बसायचा. हा हो, कला तुमची. आवाज ना मॉनिटर का कमी येतं फक्त जरा बघा काहीतरी. हां
हॅलो. या ठिकाणी अवधूत परुळेकर यांच्याकडून आमचे ढोलकीपटू योगेश सामंत यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद. हॅलो. पेटी जरा कमी करा. हॅलो. जराशी फक्त जरा नॉर्मल लेवल बस. हॅलो. हा बस. मध्ये जरा लिंक तरी तुमची लिंक बरोबर. काय नुसते ओरडाच होता. राहुल बुवाने काहीतरी मेडिकल मधनं दिलेला वाटतं टॉनिक. गोळी बिळी नाही ना खायची दिलानी होती. मी म्हटलं आत्ता थांबत पण नावच घ्यायना थांबवतो. बाकी बुवा भारी. ते गेले पुन्हा. तुमचा टॉनिक कमी पडला जरा. पुन्हा गेले अनुकर. सुंदर या ठिकाणी कार्यक्रम रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आल्यावरती लाइटिंग बघितल्यावरच अगदी बुवा दिल खुश होता. काय समजली? चष्मो लाव. त्या का चष्म्याशिवाय काय दिसत नाही. सगळा सांगतंय पुढे. पण बुवानी सांगितलं ज्या कामासाठी आलो ते परमेश्वराचं भजन पहिल्यांदा आपण करूया. या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज आपण हे मोठे मोठे कार्यक्रम करतोय ते आपले महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी सीमेवरती जवान जे लढत आहेत तुमच्या आमच्यासाठी त्यांच्यामुळेच. आणि बुवा त्यांच्यामुळे हे सगळे कार्यक्रम चालू होत. नाही तर पाकिस्तान कधी काही नाही इलो असतो. किती वर्ष झाली पण पाकिस्तानचे हल्ले आज चालूच. ह्याका सुद्धा एकदा नेले होते. पावटे वाटाणे बटाटे घातलं हे का खाऊ एकदा पोटभर. आणि त्याका घेऊन गेलंय सीमेवर जम्मू का. म्हटला होता काहीतरी करीत पण नाही. बार सगळे फुसके. एक पण लागलो नाही त्याचं. पण अतिशय सुंदर बुवा आहेत. काय समोरचो बुवा जर हसमुख असलो ना तर मजा येता. हे आमचे दादा दिसतात बघा. त्यांनी माका सांगितलं आणि बुवा तुमच्या पेटीवर नाव घाला. पण काका माका असं वाटतं की नावाची काय गरज आहे आपल्या. तुमचं नाव सगळ्यांका माहीत आहे संतोष जोईल बुवा. आणि अलाउन्स करणारे माका म्हणत होते फक्त नर बुवा. त्यांका नाव माझं माहीत नाही. कारण मी खूप छोटो कलाकार आहे. पुन्हा ते साऊंडवाले इलेत ते माकाच विचारतात तुमच्या बुवाक माईक केवढा लागत म्हणून. मी वर बसलंय पण त्यांनी सुद्धा ओळखला नाही. ठीक आहे आता मी पडलंय गरीब माणूस हो काय बोलणार. मी म्हटलं चालत एवढा बुवा आमच्या. ते तिकडनं सांगतात उभा करू काय. कठीणच दिसता ना बुवा सगळा. काय झाला काय गारटलाच किती गात. मी म्हटलं सगळेजण थांबले आहेत ना जास्त करून ते बघा तिकडे बसले आहेत ना ते तुमचं तो आवाज ऐकू केलेत. भारी 500 रुपये सनी लिओनचा आवाज. आमचे जोईल बुवा पण विसरलास आज. मी म्हटलं काढशाल त्याच्यासाठी बुवा जास्त लोक इलेली आहेत. माझा काय लोकेबुवांच्या जाग्यावर मी आहे. म्हणजे आज थोडक्यात बदली कामगार आहे मी. त्याच्यामुळं माझा काय एवढा काय नाही. पण जोईल बुवाच आमका हवं म्हणून मंडळान तारीख बुवा चेंज केला. एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. जोईल बुवावर एवढा बुवा तुमच्यावर प्रेम हा. बुवानी सांगितलं नाही आमका बक्षिसानी तुमचा काही नको. आमका फक्त टाळ्यो हव्यो. खराच सांगताय की बुवांका तुम्ही टाळ्यो वाजवा आणि माका बक्षीस असतील ती द्यावा. गरीब आहे मी.
लिवा लिव हा असो सांगून ठेवा. मग टाकताय साला उडवून त्याची. फक्त एवढाच वाईट वाटता हो, माझं नावच कोणाक माहीत नाही. नाही त्यांची पण बुवा चुकी नाही. अचानक बॅनर बिनर खय, पण बुवा माझा भाग्य की बघा त्या महापुरुषाची इच्छा की माझ्या या ठिकाणी व्यंकटेश नरबुवाची डबलवारी होऊक हवी, आणि ती संधी बुवा माका भेटली ना. काय ते परमेश्वराच्याच मनात असतात सगळ्यांनी, त्याच घडत असतात. काय समजली? म्हणजे लोकेबुवा असतात तरी पण बारी पेटली असती. मी प्रयत्न करणार. आता लोकेबुवांचे वाजपी माझ्याकडे आहेत म्हणजे पेटू का जावा माका हां विदाऊट गोळ्यो खाता. काय टेन्शन घेऊ नको. हा 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 ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, सद्गुरु पाय दोन्ही. हरी म्हणा कुंडली कवरला श्री पंढरीनाथ, श्री संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, श्री गुरु दत्तात्रेय, श्री रामेश्वर, श्री कुणकेश्वर, श्री गांगेश्वर, श्री रवळनाथ, नानातल्या आदिनाथा देवा तुझो. ऐसातल्या महापुरुषा देवा तुझो. श्री नीनादेवी, श्री भावनादेवी, श्री उषादेवी, श्री महालक्ष्मी, श्री नवलादेवी, श्री भराडीदेवी, श्री दुर्गा भवानी, श्री अंबा भवानी, सदा सत्याचा कर्ता कर्मिता विघ्नहर्ता श्री गणपती गजानन, कर्ता कर्मिता संकल्पदाता श्री सत्यनारायण हरिहर. कैलासवासी महान चंद्रकांत कदम, सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य प्रकाश पारकर. काय बुवा मालवण म्हटल्याच्या नंतर आमचे मातोंडकर साहेब, सातार्डेकर साहेब असतील, अगदी माका खूप संधी दिलानी डबलबारी करण्याची. पण ठीक आहे, लोका कधी कधी नावा विसरतात, पण काय काळजी करायची नाही. बुवा चष्मो काढलास की त्या चाय पितास म्हणून. त्या दिवशी माका फोन केला आणि व्यंकटेश संपला रे. म्हटलं काय झाला? नाही माका चष्मो लागलो. अरे म्हटलं आता लहान लहान पोरांका चष्मो लागता, संपला की त्याग. आता म्हटलं तुझी जवानी चालू झाली. नाही म्हणता सगळा संपला. म्हटलं काय झाला काय?
नाही ती माझ्या बाजूक म्हणता एक भाभी या मुंबई का चष्मो घालून मी बाहेर इलय की माका म्हणता भाभी चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही. अरे म्हटलं मग भाभी जर तुका दिसली ना की चष्मो म्हटलं काढून ठेव. ह्यो म्हणता चष्मो काढल्यावर माका भाभी दिसत नाही. लय मोठो प्रॉब्लेम त्याचो. बुवा लोके साहेब मनापासून हसले त्यांका माहीत या ठिकाणी बारी अगदी रंगणार काय टेन्शन नाही. कारण बुवा ही मालवण नगरी म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी अनेक भजनी बुवा या मालवणमध्ये होऊन गेले. हां मातोंडकर साहेब बसा काय टेन्शन नाही. आणि अजून सातार्डेकर साहेब असत ना. हा चालू करा ते तिकडनं चालूच करा म्हणतात ते काय थांबोजा काय म्हणतच ना. त्याचप्रमाणे बांबू हॉटेलचे मालक संजय गावडे यांना सुद्धा विनंती करतो की खुर्चीचा मान राखायचा आहे. आणि मातोंडकर साहेब तुम्ही पण या ठिकाणी नोटेशन घेतोय. बुवाने अतिशय सुंदर सगळा घेतला नाही कारण सगळा सुरळीत चालला होता. पण ह्यो 6 इंचाचो मोबाईल इलो आणि सगळ्याची वाट लागली. आई वडील जर दमून इले ना तर मुलगो किंवा मुलगी साधू त्यांका ग्लास भरून पाणी पण देत नाही. ती मोबाईलमध्येच असतात का तर एवढ्या ह्या मोबाईलमध्ये सगळ्यांका गुंगून ठेवला ना. हे बघा यूट्यूबवाले सुद्धा आज का व्ह्यूज वाढवून देत बुवा फेमस होऊन देत. माझा सुद्धा यूट्यूब चॅनल नर ब्रदर्स एक भजन प्रेमी. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुमचा सुद्धा संतोष जोईल बुवा अँड सन्स ह्या का करूचा लागता कारण महागाई वाढली त्याच्यामुळं आमका सुद्धा यूट्यूब चॅनलला खोलूची लागली. पार्ट टाईममध्ये एखादो व्हिडिओ चाललो तर चाललो काय समजली. हां तर त्याच्यामुळं ह्या सगळा चाललेला आणि मोबाईलाने एवढ्या हे केला ना. माझा लग्न झाला ह्यो सांगताना ह्याच्यात ना काय पितं एकुलती एक बायको माझीने कॉफी दिला आणि माका का तर नवऱ्याचा आवाज चांगलो राहून दत आणि नवऱ्याक माझ्या बक्षीस भेटून दत अशी तिची इच्छा. पण ह्या मोबाईलमुळं सगळा झाला. आमचा लग्न झाला कोरोनात आणि ती माका म्हणता काय हो लग्नाच्या आधी तुम्ही माका बाहेर फिरोग न्यायचास. लव्ह मॅरेज झालेला ना. बीचवर मालवण का फिरोग न्यायचास हॉटेल का जेवग न्यायचास पिक्चर दाखवूक न्यायचास. पण लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही माका खाई नेत नाही. अगो म्हटलं इलेक्शन झाल्यावर कुणी प्रचार केलेलो बघितलंस तेवढाच त्या म्हटला काय बुवा. म्हणजे मोबाईल जेवढं वाईट आहे तेवढं चांगलं बना काय समजली. लिव तू नोटेशन घेऊया. बुवानी सुंदर काय काय सांगितलं नाही सगळं हळूहळू सांगणार. आणि बुवा बोलता बोलता तुम्ही बोललात की जोडीक माझ्या कोण हा नर हा की मादी हा. आज जवळपास 12-15 वर्ष बुवा आपण डबल बारी करता तरी तुमका अजून समजला नाही मी कोण आहे तो. त्या हॉस्पिटलच्या थई चला तुमका दाखवतोय कोण आहे तो. आणि चुकून जर साऊंडवाल्याने फ्लॅश थई मारला नाही हॉलिजनचो 2 दिवस अन्नाचो कण घेऊचच नाही तोंडात काय समजली. हे बरं त्या नर वाईट वाटतं नाव चेंज करू काय रे. हां नर आणि मादी. पण बघा तुम्ही नर कोण वाटता. हां नर कधीच बुवा जॅकेट घालत नाही. पण तुका सांगते मी पंचायत समितीक राहतो उभो मी प्रचाराक येईन तुझ्या भारी वाटता ना सदरो घालून. जोरदार टाळ्यो वाजवा माझ्या जोडीवाल्यासाठी. अगदी प्रेमळ माणूस बुवांचा नॉलेज चांगला भजन चांगला. पण ह्या जर आम्ही बोलला नाही तर मजा येणार नाही. त्यांका सगळ्यांका म्युझिक ऐकूची होत माझं. पण आधी नोटिशन अजून चालू आणि म्युझिक आधी खाई घेणार मध्ये. पुढे पुढे घेऊया काय टेन्शन नाही. कारण बुवा या मंडळाच एवढा भारी या सगळा व्हॉट्सअपवर लिहून आणूचा लागता माका. मंडळ बुवा ह्या एवढा भारी ह्या मंडळाची एकजूट एवढी भारी की मातीची एकजूट होते तेव्हा वीट तयार होते. विटांची एकजूट होते तेव्हा भिंत तयार होते. आणि भिंतीची एकजुटी होते तेव्हा घर किंवा मंदिर तयार होतं. आणि तुमची सर्वांची एकजूट झाली
तेव्हा आज हा भव्य दिव्य असा कार्यक्रम बुवा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. आयुष्यात माणसाकडे पैसो हा, पण बरोबर माणसा नसतील तर काय उपयोग नाही. आपल्याकडे म्हटलेला गाव करी त्या राव काय करी. एकटो माणूस बुवा एवढा काय भव्य दिव्य करू शकत नाही. मंडळाने बघा फ्रीज ठेवला नाही हा, टी व्ही ठेवला नाही हा. बायको माझी म्हणता रोज वॉशिंग मशीन घेऊन यावा, वॉशिंग मशीन घेऊन यावा, पण कुपन नाही ना, अगोदर चुकला त्या लवकर योग हवा होता. काय हो तुमका डबो देणार, तुम्ही घाबरू नको. हा धीर सोडायचो नाही, भेटणार काहीतरी. आपल्या मयेकर साहेबांका सांगूया जाता जाता 2 बक्षिसा ठेवा आमच्यासाठी. हां नाही हो असं आता बरं काय झाला, बारी ही लाईव्ह चालू आहे आणि बायका आमच्या बघित असतात. आता त्यांका असा जर वाटला ना फुकट कोणतरी काय देता की त्यांका मग त्या राहवत नाही. काय मग त्यांका मॅसेज येऊ चालू झालो काहीतरी एक तरी घेऊन यावा त्याच्यातला. काय समजली. हां चला नोटेशन घेऊया. त्रिताल मधला कदम बुवांचा नको ना. सारे ग पनी सा गा रे नि पसा नि प ग रे ग प ग रे सा नि प रे. गुरु परमात्मा परे मी सुद्धा तुमचं खूप मोठं फॅन आहे. कधी वाटला नव्हता अशी संधी येत, पण ही संधी चालून लिहिलेली आहे तर संधीचा सोना करू हवा. तो तिकडे थांबतच नाही लिहूचा. काय एवढा लिहतं काय एवढा जर त्यावेळी लिहतच ना तर एवढ्यात तहसीलदार झाला असते. सरळ लिहा बुवा. माझी मुंबईत ना हो खोडरबराची कंपनी आहे. खोडरबर लागले तर सांगा.
सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नितेश पेडणेकर यांच्याकडून या नोटिशांसाठी आमच्यासाठी हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांनी सांगितलं आज आपण भजन कीर्तन नामस्मरण करतोय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच. कारण बुवा आपला किल्ला मालवण अगदी समुद्रामध्ये आज कित्येक वर्ष
डौलाने अगदी उभं का तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरचे जे मावळे होते त्यांच्यामुळं, नाही का. तर आपल्या आयुष्यात बघा 4 शब्द मॅजिकल आहे. पहिला शब्द म्हणजे तुकोबा, दुसरा ज्ञानोबा, तिसरा विठोबा आणि चौथा शिवबा. विठोबाने आपल्याला प्रेम दिलं, तुकोबानी माथा सुधारण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी दिली, म्हणजेच आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी खाऊ म्हणजे हरिपाठ दिला, आणि माझ्या शिवबानं इथे बसण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये 4 शब्द मॅजिकल आहेत. तुकोबा, ज्ञानोबा, विठोबा आणि शिवबा. बुवा छत्रपती शिवाजी महाराज, अरे मरण जरी आलं तरी ते ऐकत असावं, मरण जरी आलं तरी ते ऐकत असावं. फक्त इच्छा एकच, पुढच्या 7 जन्मी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं, छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं, छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. बोलकी जेव्हा जरा चालत ना, महाराजांचा गाणं घेते. आपल्या काय पिक्चरची गाणी आपल्याला आवडत नाही तसली. काय ती पिक्चरची गाणी, काय कोण काय बुवा. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबाप, शिवनेरीवर जन्मला शिवबान बांधल तोरण. संबळ कोण कोण म्हणणार. शिवबान मालवण किल्ला महाराजाची शान आहे. मालवण किल्ला महाराजाची शान आहे. मालवण किल्ला महाराजाची शान आहे. मालवण किल्ला महाराजाची एकदा जोरदार आमच्या योगेश साहेबांसाठी टाळ्या. म्हणजे बुवा म्हणून सांगितलंय मालवण नगरी भजनाची पंढरीया. आमचे लोके साहेब सुद्धा ढोलकी माकाची नाला सोपाऱ्याची ढोलकी अजून कानात माझ्या ही गुणगुणत. होय काय वाजवलास भारी तू. तेव्हा आमची पहिली ओळख झाली. त्याच्यानंतर बुवा सांगतात ना, बुवा बघा आमचे मुंबईवर नाही इले भले मंडळी
वाजपी गावचे असले तरी मुंबईचं बुवा इलो म्हणजे ते का मोठी सुपारी देऊ घवी. आता आम्ही पडलाव गरीब, आम्ही काय सांगणार. मंडळानं कॉल केला की आम्ही काय सुपारी बुवा सांगत बसत नाही. मुंबई गेले होते बुवांच्या रूमवर. मी आणि माझा मित्र सोप्यावर जाऊन बसला. बुवा आत गेले आणि सांगतात नरबुवा इले. मी सगळं ऐकतंय. आता मुंबईत रूम केवढे तुमका माहिती. बुवा आतल्या रूममध्ये गेले आणि नरबुवा इले, त्यांका काहीतरी करू खावा नाश्तो. त्याबरोबर ती म्हणता काय करू काय. माझं जोडीवालो सांगता कांदे पोहे करू सांगता. ती माऊली बिचारी गेली. पोह्याची बरणी होती पण कांदे जवळ नव्हते. ती बुवांका बोलून घेतला. बुवा इले म्हणतात काय झाला तुझा. अहो पोहे पण कांदे नाही. मग बुवा म्हणतात खय कांदे खय. त्याबरोबर ती सांगू लागली नरबुवा बसले तर खाली 2 कांदे होत. मी कोमात जाऊचं होतं. तेवढ्यात माझं जोडीवालो इलो. माझे पाय 2 फाकवला नाही. खाली कांद्याचा पोता होता. 2 कांदे काढला. मेलय कार मानो काय जरा नाक्यावरची म्हणून म्हटलं जरा सांगूया. तसं माझं जोडीवालो भारी येतो. त्याचा नाद नाही करायचो. तो तुमका हय जरी साधो दिसलो आज तो तापोग नाया. ह्याचं कारण तुमका माहीत आहे. कारण माझ्याबरोबर डबल बारी असली ना की त्यांका 3-4 मद्रासी फिल्म दाखवूचो लागतात तरच ते तापतात. नाहीतर ते सहज तापत नाही. आज बुवा काय झाला काय अचानक म्हणजे काय वातावरण बदललं. तुमच्याकडे मोहर योग नाही ना हो. होय ना आमच्याकडे पण त्याच झाला. पण असा तापोचा लागता काय करणार. हा आमच्या मयेकरांनी डबो दिला नाही तर दिला नाही जाताना. लास्टपर्यंत कोण असं दुकानवालो ते का उठून घाला पण आमका 2 डबे द्यावा. काय टेन्शन घ्यायचं नाही. रामचंद्र गावडे सुरमईचे व्यापारी यांच्याकडून 50 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद. सुरमईचे व्यापारी म्हणजे भारी. पण आमच्याकडे सुरमई आणि काय नाही. तुम्ही भाग्यवान आहात. आज समुद्राच्या बाजूक तुम्ही आमच्याकडनं 45 किलोमीटर. त्याच्यामुळं आमच्या नशिबात बांगडे नाहीतर राणे मासे. सुरमई पापलेट ह्या काय नाही. त्या सगळ्या ह्याच्या नशिबात. काय रे माका मग व्हिडिओ कॉल करणार खाताना. भारी ना बुवा. वैता जॅकेट घातलास ना ते आमच्याकडे ना बैलवालो येता हेडिओ तिकडे से मग ते दिसतात पण भारी तुमका शोभून दिसता. मी जॅकेट कधी घालत नाही कारण त्या खुटी एक टांगतात कसा तसा वाटतं. म्हणून आपण त्या एकटा आपली बॉडी बघा. तुमका सगळ्यांना माहीत हा की नाही माका माहीत नाही. आमच्या सातार्डेकर साहेबांक माहीत आहे. बुवा बँड्राला व्यंकटेशनर, सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि सनी लिओनी एकत्र जिमला असतो तिकडे आम्ही. आता सलमान खानची बिस्किटा किती आहेत. 6 बिस्किटा. त्याची 6 बिस्किटा पण माझी 8 बिस्किट आहोत. वर 4 आहेत ती मारीची आणि खाली आहेत ती पार्लेजीची आहेत. हा तू म्हणतस ना हे टोस्ट आणि बटर पण काय काळजी करू नको. नंतर भेट चायत ना उमळवून खा. माझं जोडीवालो चांगला. ह्या मी का बोलतोय की आता गजरात बघा कसं पेटून उठतो. त्याचं नाद नाही करायचो. पण आज जरा तुमचा प्रेशर घेतला आणि त्यांना तुम्ही सांगितलास ना जोईल बुवांसाठी आम्ही तारीख खाली ठेवली. त्याच्यामुळं त्यांच्यावर प्रेशर इलो. राहुल बुवांका एकदा बोलून हा ना प्रेशर सगळं लांब जाऊन जात काय बुवा. आज बुवा आपण भाग्यवान आहो ना. या मालवण नगरीमध्ये तुमका सांगताय हो ह्या पावसाने एवढं गोंधळ केला ना. माझो 3 डबल बारी ह्या महिन्यातलो कॅन्सल झालो. म्हटलं बायको एवढी माझ्याबरोबर भांडायची ना. बारीओ कॅन्सल झालो का. आमचा कलाकारांचा पोट म्हणजे ह्या भजनावरनी तुम्ही बक्षिसा देशाल ती पण आता बक्षिसा थंडवला जरा. पण अशा दोन्ही बुवांका गेल्या वर्षी 14,000 आकडो पार झालो. आमका 1400 तरी भेटतील नक्की. आशा धरायची. म्हणजे मंडळ भारी या.
मंडळाची एकजूट चांगली आहे. बायकोची नी माझी रोज नुसती भांडणं, खय गेलास तरी भांडणं. अहो रागान गेलोय मी. तुमच्या आहे बाजूकवर डोंगर आहे बघा, खयचो डोंगर? हा, आडारीच्या डोंगरावर गेले रागान. आता म्हटलं घरात यायचाच नाही. 3 बारी कॅन्सल झाल्यो. कुणी फिरवला लिंबू बिंबू आपल्याकडे लई चालतात. गेलंय डायरेक्ट. आता म्हटलं घरात जायचाच नाही. डायरेक्ट आडारीच्या डोंगरावर गेलोय. जाताना कसो बसो रागात गेलोय आणि वर होतं एकटो, जो आजूबाजू कोण नाही, चीट पाकरू पण नाही आजूबाजू. कसो बसो वर गेलोय आणि माझं घाम सगळं खाली उतारलो. आता म्हटलं एकटो करू काय. अजून जरा पुढे गेले, आडारीच्या माळात गेले. पुढे डोंगराच्या वर माळ होतो, त्या माळात गेलंय आणि थई एक बाबा होतो. तो लट्टू मुत्तीन बाबा बघा, पंखो थांबवता हातात. तो थंय बाबा बसलो होतो आणि लट्टू मुत्तीन बाबा त्याचा चालू होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बाबाक बघितलंय माझो जीव जरा साधारण जीवात जीविलो गेलंय आणि बाबाच्या चरणावर लोटांगण घातलंय. बाबा काय म्हटलं रे? हा, बाबांकडे गेले बाबा आणि जी धापकन बाबांच्या चरणावर लोटांगण घातलंय, पाया पडलंय, नतमस्तक झालंय. बाबाने डोळे उघडलाने म्हणतात, बाळा अरे 25 वर्ष झाली या जंगलामध्ये कोणी एक आलं नाही, पण तू एकटा आलास, तुझा नक्की प्रॉब्लेम काय? म्हटला बाबा जेव्हापासून माझं लग्न झाला आयुष्यात सुख नाही, समाधान नाही, चैन नाही, मजा नाही. बाबाने पुन्हा जवळ घेतला आणि असो माका येतं असो जवळ घेतला आणि म्हणतात, बाळा पुन्हा सांग. म्हटलं बाबा जेव्हापासून लग्न झाला आयुष्यात सुख नाही, समाधान नाही, मजा नाही, चैन नाही. तर बाबाने माका सांगितलं नाही, बाबू अरे माझी बायको धड असता तर मी हई कित्याक बसलंय असतं. म्हणजे तेव्हा माका समजला घरोघरी मातीच्या चुली पुन्हा इलंय तसंच घराकनी. म्हणून आजच्या बारी एक भेटलं. नाही तर माझो तारके बुवा मी जास्त करून भारतात माझो डबल बारी नसतात. माझो इंग्लंड, हॉलंड, फॉकलंड तिकडे असतात. आपल्या इकडे इंडियात आपलं क्वचित, म्हणजे कोणाची कॅन्सल झाली तर माका बोलवते असा. नाही तर आपला युगांडा, आफ्रिका तिकडे बरा. तिकडे जाताना पेटी काय नेऊची लागत नाही, फक्त डागा घेऊन जायचा. तबली तिकडे भरपूर असतं, टीपचा 4 ढालो, हवा तसा वाजू द्या पाहिजे ना बुवा. हो तुमका नेणार होतंय मी त्या दिवशी एक दुबई का इलेली बारी, पण तुमचे विश्वास नाही ना. कांदे पळवशा लोकांचे म्हणून तुमका नेऊक नाही. हा मनोरंजन काय भरपूर आहे, बाकी बुवा काय माका जास्त बोलोक नाही. फक्त म्हटला मी फक्त नरबुवांका नाव नाही, पण आता नरबुवांका लोक ओळखतील जरा. रात्री तो पोरगो होतो, हा इलो कॉल इलो घ्यावा घरसूनच इलो, मग भेटणार डबो भेटणार, स्पीकरवर ठेवा. असा बायकांचा आनंद ना लहान गोष्टीत असता हो. आता माझी बायको घरात गेले ना, तुम्ही बक्षीस देवा, सुपारी देवा, ह्याच्याशी ती का काय देणं घेणार नाही. तुम्ही आमका सुरुवाती केल्यावर एक नारळ देतास आणि जाताना सुपारी बरोबर एक नारळ देतास ना, गेल्या आधी ती नारळ घेणार काढून. का तर त्यांचा आनंद त्या नारळात 2 दिवसाची डाळ होय, ह्याच्यावर सगळं असतं, त्या बाकी काही नाही. आणि आजकाल हय तरुण भरपूर असे पोरगे आहेत ज्यांची लग्न होत नाही आहेत. कारण आजकाल फॅड इलेला ज्या त्या चेडू म्हणता हय कोण तुमच्याकडे, हा होणार काय टेन्शन नाही. जो तो म्हणता माका मुंबईवालो हो, पण गाववाल्यांनी करायचा काय? गाववाल्यांनी एकच करा, रात्री झोपताना स्क्रीनवर सनी लिओनचा फोटो ठेवा आणि झोपताना आणि गप झोपायचा. एवढा करून सुद्धा झोप इली नाही की ह्योच पर्याय आहे. कारण एक मशीन इली 25-30 वर्षापूर्वी सोनोग्राफीची, आणि सगळा होत्याचा नव्हता झाला बुवा. आपण भाग्यवान आहो, आपली लग्न झाली. नाही तर काय तुम्ही माका असाच म्हणायचं असणार, बुवा तू निर्वशी मरशील, असो मरशील. आता वाटतं उगाच लगीन केले तसं राहते. लाईव्ह सॉरी. चला ज्ञानाचा अभंग घेऊया. बाकी काय बोलण्यासारखं भरपूर, हे बघा पॉईंट भरपूर बुवांचे घेतलेले पण बस झाले.
जास्त पण बुवांका बोलणं बरोबर नाही, कारण बुवा सध्या आचारसंहिता सुद्धा चालू आहे, याचा सुद्धा भान सगळ्यांनी ठेवू हवा. आणि आमचे मयेकर साहेब म्हणजे त्यांच्यासाठी बोलवता तेवढा कमी आहे, कारण जे त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या ओठात असतं. आमचे महेश मयेकर साहेब अध्यक्ष तुमच्यासाठी, कारण अध्यक्ष म्हटल्याच्या नंतर दोन्ही बुवांका आमच्या अपेक्षा असतात तुमच्याकडनं. आमच्याकडे गाणी बिनी सगळी तयार असतात, फक्त नावं बदलूचे असतं, फॉर्मॅट सगळं तयार असतात. हा, तर जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या ओठात असतं. आणि म्हणूनच महेश साहेबांच्या कॉलरचं वरचं बटन नेहमी उघडं असतं, नेहमी उघडं असतं, नेहमी उघडं असतं. जोरदार आमच्या मयेकर साहेबांसाठी टाळ्या. बुवा धन्यवाद, बुवांका संधी दिलास, माका सुद्धा कॉल केलास. भारी आयुष्यात अशी माणसं हवी बुवा. त्या रामेश्वराची आणि त्या महापुरुषाची इच्छा की बरेच जणांनी सांगला नाही, जोईल बुवांबरोबर लोके बुवांचो काय प्रॉब्लेम झालो नर हा हा ते मनातल्या मनात बोलतात, ते काय बाजूच्या तरी. हा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नको, गजरात अजून भरपूर स्टॉका. या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय बुवा, आता माझी साला काढणार, काय टेन्शन घेऊ नको. सनी लिओनी जेवढं काय आवाज होत, आणि असो आवाज काढताना दादा कोंडके, निळू फुले, सेम टू सेम, म्हणजे ते वर गेले आणि जाता जाता तुमच्या काय काळजावर हात ठेवला नाही होतो काय हो, भारी आवाज काढतास असे भारी. दाखवा बुवा, दाखवा. 200 रुपये तुमच्यासाठी हत बाजू काढून ठेवले, जाताना दे.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आबली चव्हाण झाडूचे व्यापारी यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.